नमस्कार मित्रांनो, आजची कहाणी आहे मेहुण्या आणि बहिणीची जवळीकबद्दल. चला सुरू करूया आजची कहाणी. गावाकडे एक जुना वाडा होता आणि त्या वाड्यातील घरात सणासुदीसाठी सगळे जमले होते. वाड्यात माडा, अंगण, भिंतीवर लावलेली आंब्याची फांदी आणि तिच्या खाली वाफळत असलेले तूप आणि त्या सगळ्यातच त्या दोन नजरा एकमेकाला चोळून पाहत होत्या. त्या दोन नजरा म्हणजे स्वरा आणि तिचा मेहुणा साहिल. त्यांच्यात फक्त डोळ्यांच्या नजरेने एकमेकांसाठी त्या गोष्टीसाठी बघत होते. कोणती होती ती गोष्ट? चला बघूया या व्हिडिओमध्ये. स्वराचे लग्न होऊन 2 वर्षे झाली होती. तिचा नवरा तसा दिल्लीत जॉब करत होता आणि त्यातच साहिल म्हणजे स्वराजच्या नवऱ्याचा लहान भाऊ तिच्यासोबत घरी एकटा राहायचा. व तो अजून कॉलेजला जात होता. पण त्याबरोबर तो वाड्यातील लोकांसाठी खूप लाडका होता, कारण तो अभ्यासामध्ये खूप हुशार होता. घरात सगळे म्हणायचे, स्वरा, वहिनी आणि साहिल म्हणजे यांचं नातं जणू आईचा मुलगा आणि सून. पण त्या एका रात्री या नात्याने नवीन जन्म घेतला होता, तो म्हणजे प्रेम आणि संबंध. त्या रात्री सगळे अंगणात भजनात रमले होते. स्वरा किचनमध्ये एकटी तूप तपत होती. तेव्हा त्याच संधीचा फायदा घेत साहिल पाणी प्यायच्या नावाखाली मागच्या दारातून आत आला. दोघांची नजर एकमेकांना भिडली. स्वरा म्हणाली, काय हवं आहे साहिल तुला? साहिल हलक्या आवाजात बोलला, वहिनी, भजन फार मोठे नाहीये का? पण मला तुमचं एक गाणं ऐकायचं होतं. स्वरा म्हणाली, अरे इथे नाही. आईने पाहिले तर. साईने हळूच तिच्या हात पकडला आणि बोलला, हा कोणी बघितलं का? स्वरा स्वराला पण त्याने बघलेला तिचा हात आवडत होता. तिने पण त्याला जोरात भिंतीवर टेकवलं आणि दूर उलट तिने त्याला किस करायला सुरुवात केली आणि तशातच तिने तिचे ब्लाऊज ओपन करत तिचे मोठे असलेले बॉल त्याच्या तोंडात द्यायला सुरुवात केली. साहिल पण जोरजोरात तिचे मोठे बॉल आणि तिचे निप्पल तोंडात घेऊन खायला लागला होता. तो पण पूर्णपणे तिच्या मोहात अडकून गेला होता. या संधीचा फायदा घेत साहिलने तिला जोरजोरात चढवायला सुरुवात केली. स्वराला पण हे खूप आवडत होते. ती पण खूप दिवसापासून त्या सुखाची वाट बघत होती. तिला पण हे सुख मिळाले नव्हते. त्यामुळे ती पण खूप एन्जॉय करत होती. अशातच हे झाल्यावर साहिल तिला बोलतो, मला आता तुमची गाणं ऐकायची आहे. पण स्वरा त्याला बोलते, गाणं काय? मी तुला पूर्ण पिक्चर दाखवते. त्या रात्री पहिल्यांदा स्वरा मागच्या खोलीतून साहिल बरोबर तिच्या रूममध्ये बिना प्रोटेक्शनचं सुख घेत असते आणि साहिल पण त्याची भूक मिटवत असतो. खिडकीतून चंद्राचा प्रकाश रूममध्ये येत असतो. पण इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता दोघेही आपली भूक आणि तलब मिटवत असतात. साहिल पण तिच्या अपेक्षित त्याचा भाला मानतो आणि ती मोठ्या आवाजात बोलते, उफ, किती मोठा आहे, कडक आहे यार तुझा. हुक लावून घाल म्हणजे लवकर जाईल. त्या एका क्षणात मेहुणा आणि वहिनीचं नातं थांबतं आणि दोन माणसांचं वेगळं नातं सुरू होतं. ते म्हणजे प्रेम, हवस आणि शारीरिक भूक. यानंतर सणाच्या 4 दिवसात ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर शारीरिक संबंध बनवत असतात. अनेकदा किचन तर कधी अंगणात अंधाराचा फायदा घेत ते आपले चाळे करत असतात. कधी माळ्यावर तर कधी मागच्या विहिरीच्या जवळ आपली हवस मिटवताना आपण त्यांना बघू शकत होतो. कोणालाही काही काय चालू आहे हे कळत नव्हते आणि कोणाला कळू पण देत नव्हते आणि आपले काम सुरू ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अशातच एके दिवशी स्वराला तिच्या नवऱ्याचा फोन येतो आणि तो बोलतो, स्वरा, पुढच्या महिन्यात मी येतोय. तुझे तिकीट काढून ठेव. ती थोडा वेळ गप्प होते. साहिल पाहतो. दोघा समजून घेतात, की हे नातं पुढे जाऊ शकत नाही. दोघेही खूप इमोशनल होऊन जातात, कारण की त्यांना पण माहिती होतं, की त्यांना दोघांसाठी हे नातं टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पण मनाची शांतता आणि तहान कधी थांबते का? शेवटच्या रात्री दोघे गच्चीवर भेटतात. पाऊल जेव्हा चालत होतं आणि वीज पडत होती. स्वरा आपल्या केसात साहिलला मिठी मारत ती साहिल स्वराला म्हणतो, माझं तुझ्या प्रेम आहे वहिनी. स्वरा त्याच्या पोटावर बोट ठेवते. श्श, आजपासून आपलं नातं संपलं आहे. आता मी फक्त स्वरा आहे. बस. त्या रात्रीचा पाऊस, ओले कपडे, बंद दरवाजातील संबंध सगळे काही अखेरचे होते. त्यातच तो दिवस येतो जेव्हा स्वरा तिच्या नवऱ्याबरोबर दिलेल्या झाले निघते. साहिल अंगणात उभा होता. डोळ्यात त्याचे पाणी होते. तो खूपच इमोशनल झालेला होता. त्याला तिच्याबद्दल खूप राग आणि रोष पण होता. पण ते असताना प्रेम आणि शारीरिक सुख यांच्यात तो वेढला गेला होता. ती मागे वळून बघत असते आणि नजरेत सांगते,
कधी कुणी विचारलं तर सांगू नकोस आपल्यात काय झालेलं होतं आणि आपलं नातं काय आहे. इथे कथेचा शेवट होतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि जर तुमचे काही सुझाव असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि जर तुम्हाला याचा पुढचा भाग हवा असेल